एखाद्या महिन्यात SIP नाही डिडक्ट झाली तर मित्रांनो तुमचा तोटा होऊ शकतोय. कसा ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इन्व्हेस्टमेंट एकदा स्टार्ट झाली पर मंथ SIP ची डिडक्शनची डेट आणि अमाऊंट जर आपण फायनल केली तर ऑटोमॅटिकली ते अमाऊंट आपल्या बँकेतून जमा होत असते म्युच्युअल फंड अकाउंट मध्ये आणि हे सातत्याने चालू होत राहतं. एखाद्या महिन्यात जर आपल्याला पैसे जमा करायचे नसतील काही कारणानं त्यावेळेस आपल्याला पॉज घ्यायचा असेल तर मित्रांनो अगोदर तसं इंटिमेट करावं लागतं. नाही केलं आणि बँकेत जर आपला फंड अवेलेबल नसेल तर बँक मित्रांनो चार्ज करते. मग बँक किती चार्ज करते तर प्रत्येक बँकेचा वेगवेगळा नियम आहे. काही बँका 200-250 रुपये पासून चार्ज करतात, काही बँका 600 रुपयापर्यंत चार्ज करतात. बरं ते चार्ज करताना पण पहिल्या वेळेस जर असं बाउन्स झाला तर त्याचा वेगळा चार्ज आहे, दुसऱ्या वेळेस जर बाउन्स झाला तर त्याचा चार्ज वेगळा आहे, तिसऱ्या वेळेपासून कंटिन्युअसली पुढचा चार्ज वेगळा आहे. एवढं चार्ज आकारून पण पुढं ती बँक त्याच्यावरती टॅक्स आकारते. सो इतकं काही चार्जेस लागू पडतात जर तुमचं बॅलन्स सफिशियंट नसेल तर. हेही लक्षात घेतलं पाहिजे की म्युच्युअल फंड चार्ज करत नाहीये. आपली जबाबदारी ही राहते की सफिशियंट बॅलन्स तिथं अवेलेबल करणं आणि तसं जर होत नसेल तर प्रॉपरली वेळे अगोदर तिथं इंटिमेट करणं गरजेचं राहतं. सो या बाबतीत अधिक माहिती पाहिजे असेल तर या नंबरवरती संपर्क करा आणि चॅनलला फॉलो करत राहा, सपोर्ट करत राहा. थँक्यू.